हॅलो, सगळे कसे आहात? चला तर मग सीझनची पहिली काकडी घरात आलेली आहे. त्यापासूनच मी आज रेसिपी बनवणार आहे. आमच्या यांना आज चमचमीत पण खायचं होतं आणि सोबत गरमी वाढलेली आहे, त्यामुळं त्यांना गार पण हवं होतं. आईस्क्रीम वगैरे तर आम्ही दरवर्षी बनवत असतो. तर ह्या वेळी मला काकडीचे पराठे बनवायचे होते. त्याचीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळ्यात आधी मी खिसून घेतलेली काकडी, त्यामध्ये गव्हाचं पीठ बसेल इतकं घातलेलं आहे आणि जे साहित्य घातलेलं आहे ते वरती मी टॅग केलेलं आहे. आणि त्यानंतर बघू शकताय थोडं थोडं पीठ घालून या पद्धतीने मी गोळा मळून घेतलेला आहे आणि गोळ्याला तेल लावून अर्धा तास रेस्टसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून पराठे छान बनतात. अर्ध्या तासानंतर या पद्धतीने मिडियम साईजचे गोळे घेऊन आपल्याला पराठा थोडासा जाडसरच लाटायचा आहे. एकदम पातळ लाटला तर तो चांगला नाही लागणार, थोडासा जाडसरच लाटा. आणि मी तुपावर भाजलेले आहेत पराठे. तुम्ही तुपावर, तेलावर किंवा तुम्ही कोणतं पण तेल वापरत असाल त्यावर भाजू शकता. आणि त्यानंतर सर्व करून तुम्ही पराठे एन्जॉय करू शकता. काकडी खाण्याचे उन्हाळ्यामध्ये खूप खूप फायदे असतात आणि या सीझनमध्ये तुम्ही पण हे काकडीचे पराठे नक्की ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी रेसिपी होते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.